क्षेत्ररक्षक ज्याने या स्पर्धेत एक फलंदाजाला रनआउट केला आणि 3 कॅच पकडल्या. संघ आहे खंबालपाडा 40+ आणि क्षेत्ररक्षक आहे सुनील चौधरी. सुनील या बेस्ट फिल्डर. नाही विकी बघा जबरदस्त फिल्डिंग केली. आमच्या स्कोररने आम्हाला माहिती दिली कारण आम्ही शेवटच्या दिवशी जॉईन झालोय. खरं तर आम्हाला नवनादादांनी त्यांचे निलेश दादा असेल 2 दिवस इन्व्हाइट केलं होतं, मात्र जॉबमुळे थोडंसं आम्हाला येणं कठीण झालं. हरकत नाहीये, आज शेवटचा दिवस होता. आम्ही सांगितलं शेवटच्या दिवशी नक्की येऊ. सुनील चौधरी बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी आहे. मंगेश एक फोटो घ्या. मंगेश नाही टाळ्या होत्या सुनीलसाठी. जबरदस्त फिल्डिंग केली या स्पर्धेत. 3 झेल टिपले आणि 1 रनआउट. उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा ट्रॉफी आहे. सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते देणार आहोत आम्ही. उत्कृष्ट फलंदाज सुनील पाटील आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय देसाई 40+ संघाची रन मशीन साई म्हात्रे ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. साई या आज त्यांचे सुपुत्र सुद्धा आलेत. अंश साई म्हात्रे त्यांचे हार्दिक स्वागत. तर साई ठरला मॅन उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॉलरसाठी शूज आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहिलं तर शूज आणि ट्रॉफी आहे. उत्तम मुकादम यांच्या शुभ हस्ते दिला होता. उत्कृष्ट गोलंदाज उत्तम मुकादम या त्यांची प्रचंड मेहनत राहिली आणि या स्पर्धेत ज्या गोलंदाजी करत असताना तब्बल 6 विकेट घेतले. संघ आहे खंबालपाडा 40+ आणि गोलंदाज आहे विकी शेलार या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. मालिकावीरच्या रेसमध्ये सुद्धा विक्रम होते आणि खूप चांगला खेळ त्यांनी केला. रन्सही बनवले आणि 6 विकेट सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 3 पॉइंट्स ते थोडेसे मागे राहिलेत असं कल्पेश आम्हाला सांगतायत. 3 पॉइंट्स ते मॅन ऑफ द सिरीजच्या थोडेसे मागे राहिले. कारण त्या खेळाडूंची मेहनत ₹30,000 आणि या स्पर्धेतील या सीझनची तब्बल 8वी ट्रॉफी पटकवली. एकदा जोरदार टाळ्या होत्या देसाई 40+. साक्षी इंटरप्राइजेस सर्व्हिस सर्व सतीश म्हात्रे यांच्याकडून रोख आणि संजय म्हात्रे इनामपुरी यांच्याकडून आम्हाला एक कॅश प्राइज ट्रॉफी मिळाली. जाणवला फायनल मॅच मध्ये. अभिनंदन किसन दादा. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल शांभोईर हनुमान दादा. कारण की कंटिन्यू मॅचेस तुम्ही ज्या खेळताना 40+चे खेळू असं वाटतं की प्रत्येक मॅच जिंकतील असं नाहीये. सर्व मान्यवर या
आणि देणार आहोत आपण या स्पर्धेतील रोख रक्कम 70,000 रुपये आणि नावाली 40+ चषक 2024चा चॅम्पियन संघ ठरलाय तो आगासन 40+. जोरदार टाळ्या होत्या आगासन 40+ साठी. सर्व मान्यवर या. निलेश दादा आपण या. हो असं वाटलं होतं आगासन संघ नावाल असतील. आज शरद मुंडे नाही आहेत. केजूने शुभेच्छा दिल्यात. केजू मुंडे मयूर पिसेकर चषक खेळत आहेत भाऊ. एक मॅच त्यांनी जिंकलेली आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली आयोजित 40+ क्रिकेट स्पर्धा आपण मध्ये स्वर्गीय अक्काबाई दत्तू पावशे यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री स्वप्नील रवींद्र पावशे शिलगाव यांच्याकडे मालिकावीरची ट्रॉफी आणि सायकल सुद्धा तुम्ही पाहतायत. मालिकावीर हे शेवटचं पारितोषिक आपण देणार आहोत. खरं तर हे पारितोषिक आपण 2 लेजंड निलेश दादा साळुंके आणि नवनाथ दादा साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मालिकावीरची सायकल. तर या निलेश दादा आणि नवनाथ दादा भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळलेले आहेत. कैलास मुकादम असतील. हे शेवटचं पारितोषिक आपण आपल्या या लाडक्या खेळाडूंच्या शुभ हस्ते देणार आहोत. तर देणार आपण या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक. मी मगाशीच उल्लेख केला की विक्रम शेलारने सुद्धा जबरदस्त खेळ केला. बॉलिंग असो बॅटिंग असो. मात्र या स्पर्धेत आपण मला 88 पॉईंट्स बॅटिंग करताना 73 धावा आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट आणि फायनल मॅच मध्ये ज्या 38 धावा आल्या त्या फायदेशीर पडल्या. आगासन 40+ संघाचा किशोर मुंडे ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. जबरदस्त कारण की 38 रन्स त्यांनी केल्या त्या फायदेशीर पडल्या असं वाटत होतं. शेवटच्या मॅच अगोदरपर्यंत असं वाटत होतं की विक्रम शेलार या बायसिकलचे दावेदार आहेत. मग असे बायसिकल बाईक विकीने अगोदर भरपूर पटकावलेले आहेत आणि याही रेसमध्ये ते जरूर होते. मात्र 38 धावा देशाच्या विरोध बनवल्या त्या फायदेशीर ठरल्या किशोरसाठी. 15 बॉलमध्ये 38. अभिनंदन किशोर. हार जीत प्रत्येक जण जिंकेल असं नाहीये. त्यामुळे प्रत्येक टीमचा आम्ही आभार करू. वेळेवर आपण इथे उपस्थित राहिले सर्व आयोजकांचं आम्ही कौतुक करू. सर्व पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. स्पॉन्सरशिप